आम्ही आमदार श्री नामदेवराव भोसले माध्यमिक विद्यालय कसबा बारावे या शाळेचे विद्यार्थी आहोत। आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील पर्यटन विकासाचा अभ्यास केला आहे। तर त्यामध्ये आम्हाला असे आढळून आले की राधानगरी तालुक्यातील पर्यटन विकास हा तुलनेने खूप कमी आहे। तर त्यामध्ये आपण वाढीव होण्यासाठी आम्ही इंटरनेटच्या सहाय्याने काही ऐतिहासिक स्थळे व पर्यटन प्रसिद्ध अशी स्थळे निवडली व त्याची माहिती इंटरनेटच्या सहाय्यातून आम्ही मिळवली। तर यासाठी आम्ही असे केले की सर्वप्रथम इंटरनेटच्या सहाय्याने मिळवलेली माहिती आम्ही QR कोड जनरेटर या ॲपच्या सहाय्याने त्याचे QR कोड मध्ये रूपांतर केले अशा प्रकारे व त्या QR कोड रूपांतर केलेल्या QR कोडचे प्रिंट करून त्यामध्ये राधानगरीचा मॅप तयार केला व ज्या ठिकाणी आम्ही ती स्थळे निवडली होती तर त्या ठिकाणी आम्ही ती कात्र्याने काढून दर्शविलीत व आम्ही हा राधानगरीचा मॅप तयार केला। तर याचे फायदे असे की आपण अनेक ठिकाणी पाहतो की राधानगरीमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत। तर त्या ठिकाणी अनेक बाहेरून पर्यटन येत असतात। तर त्यांना काही ठिकाणी दुर्गम अशा ठिकाणी जसे की आपण म्हणू शकतो की दाजीपूर अभयारण्य, तर अशा ठिकाणी खूपसे पर्यटन विकास आपण करून त्या ठिकाणी मार्गदर्शक आपल्याला मिळू शकतात। पण जे काही दुर्गम भाग आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक उपलब्ध नसतात। तर अशा वेळी आपण असे QR कोड निर्माण करून ज्या पर्यटन स्थळ किंवा महत्त्वाचे स्थळ आहेत तर त्या ठिकाणी आपण तेच QR कोड लावून त्या पर्यटकांना त्याची माहिती देऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण त्या पर्यटकांना माहिती मिळण्यासाठी सोपे असे सोयीस्कर मार्ग निवडू शकतो। त्याचबरोबर आपण शिक्षणामध्ये म्हणतो तर याच QR कोडचा वापर आपण विद्यार्थ्यांसाठी करू शकतो। विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे करू शकतो की आपण अनेक भूगोल इतिहासमध्ये अनेक पर्यटन स्थळांची माहिती वाचत असतो। तर काही ठिकाणी जागेअभावी पुस्तकांमध्ये कमी प्रमाणात माहिती दिलेली असते। तर आपण अशा QR कोडची निर्मिती करून अशी माहिती त्या ठिकाणी जागी लावून त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये वाढी करून अशा प्रकारे वापरू शकतो। तर आपण QR कोड सांगायचं तर आपण त्यांना अशा प्रकारे स्कॅन केले तर अशी माहिती येते व अशा प्रकारे त्यांना समजण्यासाठी आपण इंग्रजीऐवजी अनेक भाषा वापरू शकतो व पर्यटकांना त्याची माहिती देऊ शकतो।